मित्रहो नमस्कार. लोकराज्य अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचनजागर उपक्रमात आपणा साऱ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील लिखित टारफुला या विख्यात कादंबरीचं क्रमशः वाचन वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. या वाचनजागर उपक्रमासाठी पाठबळ आणि प्रोत्साहन अर्थकारणातील अग्रेसर द कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक कराड आणि शिक्षणातील अग्रेसर अर्थातच भारतीय विद्यापीठ पुणे. टारफुला भाग क्रमांक 27. गायकवाडानं उसाची लागण करूनसुद्धा टाकली. साऱ्या कर्द्यांनी त्याच्या या बोलण्याला मान डोलवली आणि दादांनी विचारलं, लावण केली ते तुझं काय दुखतंय? अरे आयती लावण करून दिली नवं? बंडा केंबळे विवळत बोलला, ते खरं झालं. खरं आणि खोटं काय ते येऊ देतात का नाहीत कुणाला दिक्कल. भाडकन दादा म्हणाले, सोनं पंतापुढं एक दोंडा पैसा ठेवा आणि त्याला विचारा भविष्य. पाटील असे भडकले आणि तोंडाला कुलूप लावून सगळीच गप्प बसून राहिली. कुणीच तोंड उघडून बोलेना झालं का मान वर करून बघेना झालं. पाटलांनी निर्वाणीचं विचारलं, अरे तुम्हाला जमिनी पाहिजे आहेत का नाही ते वट्टात सांगा बघू. तरी कर्दे मंडळी चुपचाप बसून राहिली. धड जमिनी नकोत असेही सांगेना झाले आणि पाहिजे असंही बोलेना झाले. सगळे गप्प बसून राहिले आणि दादा म्हणाले, आला तसं घरला जावा. काय तुमच्या विना इथं कुणाचा खोळंबा झाला नाही. मस्त एकाला 3 भाऊ आहेत मला. तुम्हाला नको असल्या तर आम्ही जमिनी घरात ठेवू. पाटील असं रागानं बोलले आणि मान वर करून बापू वागिऱ्या तोंडाकडे बघत राहिला. पाटलाने विचारलं, तोंडाकडे काय बघतोस माझ्या? नव्हं, जमिनी नकोत कशा? अरे पाहिजे तर मग जावा की रानात आज. कोपऱ्यातला केंबळे पुन्हा गुडघ्यात मान घालून म्हणाला, कुंभार मळ्यात बी पवारांनी ऊस लावला आहे. विचारा की वाघेऱ्याला. ती हे गाणं गात बसू नका. तुम्हाला जायचं असेल तर हो म्हणा, नाही तर गप घरात जाऊन बसा, जावा बघू. चुळबुळल्यागत करून थेट्या झेल्या म्हणाला, घरात बसून पोटाला काय खायचं? हे वाघिऱ्या एक घरात हिंडायचं काम करतोय, आम्ही काय करावं? तुम्ही भीक मागत हिंडायचं काम करा. गुडघ्यावर हानवटी टेकून बंडू केंबळे म्हणाला, आता तीच गत आली आहे. सगळ्यांना पुन्हा असा पेच पडला की रानात जावं तर एक पंचायत होती, न जावं तर एक पंचायत होती. इकडं आड तिकडं विहीर अशी स्थिती झाली होती. घरात बसून पोटाला काय खावं हा घोर होता आणि रानात जावं तर जीवाची भीती वाटत होती. कुणाच्या रानात ऊसाची लागण केली होती, कुणी जमिनी नांगरल्या होत्या, कुळवल्या होत्या, कुणी नव्या खोपी घातल्या होत्या, वस्ती केली होती. ते लोक पुन्हा रानात येऊ देतील की नाही ही भीती मनातनं जात नव्हती. आणि पाटलांनी तर दट्ट्या लावला होता. आजच रानात जावा म्हणून ते सांगत होते. जीवाला कडासनं पडल्यागत झालं होतं. एकदा जमीन नको म्हटलं तरी त्यात पुन्हा पाय ठेवायला मिळेल की नाही हा एक घोरच होता. सगळ्यांच्याच मनात चलबिचल सुरू होती. आणि म्हातारा थोट्या धीर करून सगळ्यांच्या वतीनं बोलला, घरात बसून काय खाणार जी, बघतो, जातो की रानात आम्ही. कर्ते त्याच्या तोंडाकडे टकामका बघू लागले आणि एकमेकाकडे बघून कुजबुजू लागले. तसा थोट्याच त्यांना म्हणाला, अरे जाऊ की रानात, घरात बसून काय करायचं? थोट्याचं म्हणणं काही खोटं नव्हतं, पण एवढा धीर बाकीच्यांना होत नव्हता. कोपऱ्यातला केंबळे अंग वळवून बसला आणि थोट्याकडे बघत म्हणाला, म्हाताऱ्या तुझं सोपं आहे का? उभी केलेली खूप सुतारानं मोडून नेली आहे, तू आपल्या रानात जाशील, आम्ही काय करावं? त्याला साथ देत बापू वगैरे बोलला, होय उभ्या पिकात आम्हाला येऊ देतील? आमचा खून पडत्यात. सगळीच आपापली गाऱ्हाणी सांगू लागली. तसा थोट्या म्हणाला, अगा पाटील नव्हता तवाची गोष्ट निराळी. बाळा लवार आहे का गावात? बंडू केंबळे बोलला, थोट्या बाळ्या लवाराचं काय सांगतोस? तो भाता घेऊन कुठं बी जाईल का? तशी बाकीची जाणार आहेत. ही गोष्ट काही खोटी नव्हती. एक दुसऱ्यानं धीर सोडला होता. रान सोडून ते पसार झाले होते. पण सगळेच असे गप्प घरात बसतील तेच असं नव्हतं. केरुनाना पवार, दाजीबा गायकवाड हे लोक त्यांच्या मागं उभे होते. त्यांची भीती कर्त्यांच्या मनातनं जात नव्हती. काही दगाफटका झाला तर काय करावं ही काळजी होतीच. नवे पाटील गावात आले होते. थोडा बहुत गावाला आधार होता, पण मन अजून भुजतच होतं. दादांनी सगळ्यांचा विचार ऐकून घेतला. त्यांनी आपल्या मनातला थोडका विचार केला आणि ताण फार ताणून धरण्यात अर्थ नाही असं वाटून ते म्हणाले, बरं जावा आता घरला आणि 4 दिवसांनी या. तोवर विचार करायला सवड देतो, नाहीतर रानं दुसऱ्यासनी लावून टाकतो.
इथंच बोलणं संपलं. थोडा वेळ एकमेकांच्या तोंडाकडे बघत करदे बसून राहिले आणि म्हातारा थोट्या उठला तसे सगळेच उठून एका पाठोपाठ निघून गेले. करदे गेले आणि तक्क्याला पाठ लावून दादा विचार करीत बसले आणि एक एक गोष्ट आठवू लागली. मनात आलं, आज उठल्या उठल्या दिवसाचं तोंड बघायचं, आता महाराजच दर्शन दिलं. येताळाचं तोंड बघडलं आणि मग तो काय सुया टोचलेली लिंबू दृष्टी पडली. ती करणी आठवली आणि एकदम चमकवून गेलं. तक्क्याला मान टेकून ते विचार करू लागले. डोळ्यापुढं अंधारी पाकोळी गरगर फिरताना दिसू लागली. पाकोळी अशी फिरू लागली आणि तिच्याबरोबर त्यांची नजरही भिरभिरू लागली. एकाएकी त्यांचं मनच उदास होऊन गेलं. एवढं करद्यानं परोपरी सांगितलं तरी ते आले तसे निघून गेले. आपण एवढा धीर देत असता त्यांना हिंमत होऊ नये. उदास होऊन बसलेल्या दादांची नजर पायऱ्या उतरून खाली गेली. ऊन चणचणत होतं आणि पाय पोटाशी घेऊन बसलेला धोंडेबा तराळ तशा त्या उन्हात गप्प बसून होता. त्याच्याकडं नजर लावून ते बघत राहिले. मनात आलं, हे खुळं असं का बसलं असेल? बघावं तेव्हा म्हातार आपला उन्हात का तळतळतोय? ते त्यांच्याकडेच बघत राहिले आणि एकाएकी गोपाळ बोलला, सरकार, केरुणाना या लागल्यात. दादांची नजर बाहेर पटांगणाकडे गेली आणि तक्क्याला टिकवलेली मान उचलून ते बघत राहिले. धसका बसल्यागत छातीत धडधड होऊ लागलं. काळ्या ठिक्कर चेहऱ्याचा तो ताडमाड उंचगडी हातात भाला घेऊन थेट चावडीकडे येत होता. धनुष्याला मान लावल्यागत त्याची नजर रोखलेली दिसत होती. बसल्या जागी दादा चुळबुळले, सावरून बसले. त्या नजरेला नजर देत बघत राहिले. एकाएकी मान वळवून त्यांची सारी चावडी निहाळली. महारोड्यात गेलेला येताळ अजून चावडीवर परतला नव्हता. महादेवकुळी घरातच पडून होता. दत्तू नाईक वाड्यावर होता. धोंडीबा डोळे मिटून बाहेर उन्हाला बसला होता. गोपाळ आणि हरिबा जाधव हे दोनच संधी त्यांना चावडीवर दिसले आणि खालच्या फरशीवर ठाय करून भाल्याचा काठीचा आवाज झाला. नगाऱ्यावर टिपरी पडावी तसा तो घुमला. त्या आवाजासरशी दादानी मान वळवली. केरुणाना चावडीच्या पायाजवळून उभा राहिला. भाल्याची काठी हातात धरून उभा होता तो. त्याच्या त्या नजरेला नजर लावून दादाही बघत राहिले आणि अवचित मुजरा करून केरुणाना म्हणाला, राम राम. हात आपसूक वर होऊन दादाही बोलले, राम राम. रामराम झाल्यावर पायऱ्या चढून केरुणाना वर आला. हातातला भाला पायाजवळ आडवा ठेवून त्यानं बूट टेकलं आणि तोंडाकडे न बघताच तो बोला, मी पवाराचा केरुणाना, मुद्दाम भेटाय आलो आहे. बोला, करदे आले होते? त्याचा बोल ऐकून दादा चपापले. त्यांच्या मनात आलं, हा गडी आज काय नादावर आला असावा. त्याची नजर त्या भाल्यांच्या फळाकडे गेली आणि त्या पुलादी फळाच्या टोकाकडे बघत ते जरा गुरमीत म्हणाले, हां, करदे आले होते. मुद्दाम बोलून आणलं होतं. तुमचं काय म्हणणं? केरुणाना मान वळून दादांच्याकडे बघितलं आणि एक डोळा झाकल्यागत करून तो म्हणाला, पाटील, आमचं काय म्हणणं नाही. आम्ही मळा सोडला हे सांगाय आलो आहे. मोकार उसागत ही मऊ भाषा ऐकून दादांना जरा नवल वाटलं. साऱ्या गावाला धाक घालणारा गडी असं नरमाईनं बोलेल अशी त्यांना कल्पना नव्हती. काहीतरी निराळं बोलायला सोडून केरुणाना असं पड खाऊन बोलावं, त्याच्या तोंडात अशी मऊ भाषा यावी, दादांना याचा धक्का बसला. मती गुंग झाल्यागत ते त्याच्याकडे बघत राहिले आणि आपला झाकलेला एक डोळा उघडून केरुणाना थोडंसं हसला. त्याच्या नरड्याच्या शिरा खालीवर झाल्यागत दिसल्या. त्याचं ते हसणं न समजून दादा त्याच्या नरड्याच्या शिरा बघत राहिले आणि हसून झाल्यावर केरुणाना तोंडाकडे बघून म्हणाले, तुम्ही मराठे, तसं आम्ही बी बिजान बी असेल मराठ्याचंच आहे. बामणानं मध्ये बिबा घातला म्हणून आमचा तंटा होता. तो आता मिटला म्हणून शान समजा. त्याला शब्दात पकडून दादाने विचारलं, मग रानात तुमची काय अडकाटी नाही तर? ताट मानेनं डोळ्याला डोळा भिडून केरुणाना बोलला, पाटील, भाकरी म्हणून शान खेटराच्या गटाळ्याजवळ हात मारणारा हिडी नाहीत मी. कळलं का? ह्यात काय समजायचं ते समजा. तसं त्याचं बोलणं सरळ होतं. जे सांगायचं ते त्यानं वट्टात सांगून टाकलं होतं. अवमान न करता बोलून दाखवलं होतं. दादाही म्हणाले, मग आमचंही काय म्हणणं नाही. आपली एकदम दिलजमाई. यावर केरुणाना जरा वेळ तोंडाकडे बघत राहिला आणि हसल्यागत करून म्हणाला, एक गोष्ट सांगू? सांगा की. आपला एक डोळा झाकून केरुणाना सांगू लागला, आपण तोंडानं बोललो पर सांगतो, दाजीबात गायकवाड काय एका बाचा नव्हा. हां. एवढं बोलून तो थांबला आणि दादांच्या चेहऱ्यावर नजर रोखून म्हणाला, त्याच्या बानं आमच्या आज्याला ईग घालून मारले. त्याच्यानं आमच्यामधनं इस्तू जात नाही. केरुणानानं बोलण्याचं हे सुकाणू भलतीकडेच नेऊन भिडवलं आणि त्याचा रोख न समजून दादा विचार करीत राहिले.
हा गडी आलाय काय, बोलतोय काय हेच समजेना झालं. दादा आपल्या विचारात गुंग झाले आणि किरुणाला म्हणाला, हे सांगायचं तरी कारण काय? तर त्याचा पोरगा दत्तक घेतील म्हणून आम्ही चवताळलो होतो. वारसा चांगला असावा एवढीच इच्छा होती. दादा मान हलवून म्हणाले, काय हरकत नाही, पण बाईंनी भावाचा पोरगा दत्तक घेतला आहे, देसायाचा नाही. पुन्हा एक डोळा झाकून किरुणाला उगाच तोंडाकडे बघत राहिला आणि कपाळाला आठ्या आणून म्हणाला, असू द्या, जे व्हायचं ते होऊन गेलं. पर ते अवलाद तर काय मला माहीत नाही, जाऊ द्या. त्या बोलण्याला काय आहे म्हणा. असं म्हणून त्याने एक भक्कम श्वास घेऊन सोडला आणि आडवा टाकलेला भाला हातात घेऊन म्हणाला, उठतो आता. उठता? मग बसून काय करू? बरं असू, आपली भेट झाली, बरं झालं. आता आलो आहे तर सांगून जातो. उद्या जेवायला या घरला. हातात भाला धरून किरुणाला उभा राहिला आणि दादा मान उचलून वर बघत म्हणाले, जेवायला? होय, आपली भाजी भाकरी खायची, पोराला लावून देतो वाड्यावर. दादा पुन्हा कचवतात बोलले, जेवायला कशाला? थोडकं हसून किरुणाला म्हणाला, भ्या वाटत असेल तर राहू द्या, आमचा काही जोर नाही. त्याचा हा सवाल ऐकून दादा बोलले, त्यात भ्याचं काही काम आहे किरुणाला? मग झालं तर पोराला लावून देतो बोलवायला. आणि पायऱ्या उतरून किरुणाना निघून गेला. दादांच्या गळ्यात एक झालं कडासनं घालून तो बाहेर पडला. दादांच्या गळ्यात एक एक कडासनं घालून तो बाहेर पडला. तो गेला आणि त्यांना काही सुचेनासं झालं. दादा एडबडून गेले. ते उगाच विचार करीत राहिले. एकाएकी हा किरुणाना आला काय, बोलला काय, गेला काय? बरं गेला तो गेला, जीवाला आकारण कोड्यात टाकून गेला. दादांचं मन उदास झालं. ते सुन्न मनानं बसून राहिले आणि उगीच एक एक विचार मनात येऊ लागला. ज्याच्यावर धाक घालायचा, ज्याला आपल्या खेटराजवळ उभं राहू द्यायचं नाही, त्याच्या घराला जेवायला जायचं, त्यांना वाटलं आपल्या हातानं आगळीक झाली. स्पष्ट येत नाही असं सांगायला पाहिजे होतं. का अनुमान केला? एवढी कसली भूल टाकली त्यानं? दादांना चुटपुट लागून राहिली. आजचा दिवसच अपेशी वाटू लागला. मन उदास होऊन गेलं. तक्क्याला मान टेकवून ते उगाच बघत राहिले आणि डोळ्यापुढं अंधारी पाकोळी फिरताना दिसू लागली. चावडीत घिरट्या घालणाऱ्या त्या पाकोळीभोवती दादांची नजर फिरू लागली. एक प्रकारचा कुबट वास नाकात शिरू लागला. तो वास हुंकून दादा म्हणाले, गोपाळा, हरिबा, अरे ही चावडी आहे का पडकं देऊळ र? खांबाला टेकून बसले गोपाळ आणि हरिबा तोंडाकडे बघू लागले आणि एक ख्यास मारून दादा म्हणाले, अरे काय तुमची अवस्था, काय सद्दी आणि काय चावडी, वर पारवळं बसल्यात आणि आत पाकोळ्या फिरत्यात. इतकं बोलल्यावर हरिबाने गोपाळ दोघेही उठले आणि चावडीवर फिरणाऱ्या पाकोळीच्या मागं धावू लागले. काठीच्या एका टोल्यानं पाकोळी पाडून गोपाळने दादांच्याकडे बघितलं. दादा थोडकं हसून म्हणाले, पाडलीच पाकोळी, नाव केलंस. पडलेल्या तोंडानं गोपाळा ती पाकोळी उचलून बाहेर पडला आणि हरिबावर ख्यास धरून दादा म्हणाले, नाकाला भूक नाहीत का रे तुमच्या? सुगंध रवळगेत कसला वास सुटलाय बघ चावडीवर. आजच्या आज सारवून घ्या. पुन्हा पाकोळी फिरताना दिसली तर याद राखा. त्या तावातच दादा उठले आणि घोड्यावर बसून थेट वाड्यावर आले. लगाम धरायला नाईक पुढं आला नाही तसं ते आपल्या भावाला म्हणाले, परसराम, नाईक कुठं उलटलाय? दादा खवळलेले दिसले आणि दगडी कमानी कट्ट्यावर बसलेला परशुराम उभा राहिला आणि म्हणाला, नाईक आत्ताच जेवायला गेला. नाईक रोजच्या वेळी जेवायला गेला होता. दादाच आज लवकर वाड्यावर आले होते. पण ते डोळे उठून परशुरामकडे बघत म्हणाले, जेवायला गेलाय? अजून आला नाही? तो चढा ऐकून परशुरामानं त्यांचा चेहरा निहाळला. डोळ्यातल्या इंगळ्या लाल भडक दिसत होत्या. कपाळावरची शीर फुगून टम झाली होती. छातीत श्वास नमवून ती सारखी वरखाली होत होती. काय बिनसलं होतं ते परशुरामाला कळेना. नाईक न दिसून एवढा घोटाळा का व्हावा? एवढं मनातला संताप तरी त्यांनी का करून घ्यावा? एवढा संताप तरी त्याने का करून घ्यावा हा विचार परशुरामाला पडला. आपण विराम करूया. आज थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.